नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील कोणतीही पण एक्झाम असो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, सरळ सेवा असो, कोणत्याही परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा विषय वरील प्रश्न विचारले जातात. IMP प्रश्न घेऊन आलो आहे. प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत प्रत्येक प्रश्नाचं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. पहिला ऑप्शन दिला आहे मिश्र वाक्य, दुसरा आहे संयुक्त वाक्य, तिसरा आहे केवल वाक्य, चौथा आहे संकेतार्थ वाक्य. वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कोणकोणते? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. 3 वाक्य पडतात. आणि वाक्याचे अर्थावरून कोणते प्रकार पडतात? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गार वाक्य, होकार वाक्य, नकारार्थी वाक्य. हे संकेतार्थी वाक्य कोणतं आहे? जर तर, ज्यामध्ये जर तर लागतात कोणते येतात? संकेतार्थ वाक्य. केवल वाक्य, केवल वाक्यामध्ये ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेयक असते त्या वाक्यात केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. एकच मुख्य क्रिया असते त्याच्यात. तर उदाहरणार्थ मधु पुस्तक वाचते, भारत माझा देश आहे. म्हणजे केवल वाक्यामध्ये एकच विधेयक, एकच उद्देश असतो. त्यानंतर मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय असते? जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यात मिश्र वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ त्याचे प्रकार पडतात स्वरूपबोधक, की, म्हणून, म्हणजे या शब्दांनी वाक्य जोडतात. कारणबोधक, कारण, का, की, कारण, की अशा शब्दांना 2 वाक्य जोडतात. उद्देशबोधक, म्हणून, यास्तव या शब्दांनी 2 वाक्य जोडतात. संकेतार्थ, जर तर, म्हणजे या शब्दांनी जोडतात. त्यानंतर संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये काय असतात? जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजे 2 वाक्य जोडलेले असतात. तर या ठिकाणी कोणते जोडलेले आहे? शिवायनी. समुच्चयबोधकमध्ये आणि व शिवाय, ठिकाणी शिवाय. टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. या ठिकाणी कोणतं वाक्य होणार आहे? या ठिकाणी संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये विकल्पबोधकमध्ये अथवा, किंवा, की, नियुक्तबोधकमध्ये पण, परंतु, परी, परिणामामध्ये म्हणून, सबक अशा वाक्यांनी जोडले जातात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या वाक्याचा प्रकार कोणता येतो? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न, समाज ओळखा. समाज ओळखा. कोणाचा? आई वडील. समाज ओळखा. समाजाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. कोणकोणते? अव्ययभावी समाज, तत्पुरुष समाज, द्वंद्व समाज, बहुब्रीही समाज. अव्ययभावी समाजामध्ये प्रथम पद प्रधान असते. यामध्ये कोणकोणते शब्द लागतात अव्ययभावी समाजामध्ये? आ, यथा, प्रति या शब्दांना सुरुवात होते. बे, दर, बेला, गैर, बिन, हर,
बरं असे शब्द सुरुवातीला असतात. म्हणजे कसं आ म्हणजे काय होते, आ जन्म म्हणजे आज समोर लागला. त्यानंतर यथाक्रम, प्रतिक्षण, प्रति लागला समोर. त्यानंतर बेला बेलाशक, दर साल असे शब्द लागतात. कोणता समास होतो? अव्ययभावी समास. तत्पुरुष समास. तत्पुरुष समाजामध्ये विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष, मध्यम पद लोपी तत्पुरुष असे प्रकार पडतात. द्विगु याच्यामध्ये संख्या दर्शवली जातात, संख्याचा उल्लेख होतो. त्यानंतर द्विगु समाजामध्ये संख्याचा उल्लेख होतो. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समाजामध्ये इतरांचे द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समार द्वंद्व समास. ज्या समाजातील दोन्ही पदे अर्थादृष्ट्या महत्त्वाचे असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजे आई वडील हे दोन्ही पदं महत्त्वाची आहे. कोणता समाज येईल? द्वंद्व समास. कसा विस्तार होतो याचा? इतरांचा द्वंद्व समाजामध्ये आई आणि वडील. द्वंद्व समाजामध्ये आणि व या शब्दांनी जोडले जातात. आई आणि वडील या शब्दांनी जोडून द्वंद्व समास तयार होतो. वैकल्पिक द्वंद्व समाजामध्ये अथवा, किंवा वा या शब्दांनी जोडले जातात. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, बरे वाईट, बरे अथवा वाईट. समार द्वंद्व समाजामध्ये ज्या सामाजिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाची अंतर्भाव केले असतात त्यास समाजाचा द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे जसं बाजारहाट व तत्सम वस्तू अशा प्रकारे समाजाचे प्रकार पडतात. आई वडील हे कोणता समाज येईल मग? द्वंद्व समास. कोणता समाज येईल? द्वंद्व समास. योग्य उत्तर असणार आहे द्वंद्व समास. पुढील प्रश्न, खालीलपैकी एक वचन शब्द ओळखा. वचनाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक वचन, अनेक वचन. एक वचनमध्ये एका व्यक्तीचा बोध होतो आणि अनेक वचनमध्ये एकापेक्षा जास्त लोकांचा बोध होतो, त्याला अनेक वचन म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. पहिला आपल्याला जाऊ, दुसरा आज्ञा, तिसरा सभा, चौथा आहे दिशा. आपल्याला काय शोधायचं आहे? एक वचन. आज्ञा अनेक लोकांचा उच्चार होतो. दिशा अनेक लोकांचा उच्चार होतो, एकापेक्षा जास्त. सभा एकापेक्षा जास्त लोकांचा उल्लेख होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे जाऊ. एका व्यक्तीचा बोध होत आहे म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जाऊ. पुढील प्रश्न, पत्नी या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता? पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहे? दारा, कांता, भार्या. पत्नी या शब्दाचा नसलेला शब्द कोणता होईल मग? ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे कांत. नसलेला शब्द. पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहे मग? दारा, कांता, भार्या. पुढील प्रश्न, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? अक्काबाईचा फेरा येणे. ऑप्शन दिलेला आहे. पहिलं देवी अंगात येणे, दुसरा अत्यंत गरिबी येणे, तिसरा आहे देवी स्वप्नात येणे, चौथा ऑप्शन आहे देवीची साक्षात दर्शन होणे. अक्काबाईचा फेरा म्हणजे काय होते? अत्यंत गरिबीचं योग्य उत्तर असणार आहे
ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत गरिबी येणे. पुढील प्रश्न, पुढील अर्थाचा अलंकारी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. दगडावर केलेले कोरीव काम. पहिला ऑप्शन दिला शिल्प, दुसरा आहे शिल्पकार, तिसरा आहे मूर्तिकार, चौथा आहे शिलालेख. दगडावर केलेले कोरीव काम जे काय होतो, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 शिल्प. पुढील प्रश्न, खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा. पहिला ऑप्शन दिला मालकंस, दुसरा भैरव, तिसरा आमद, चौथा मार्चा. मालकस, भैरव, मार्चा हे एका शब्दाचे समानार्थी शब्द आहे आणि वेगळा कोणता आहे, आमद. गटात न बसणारा पर्याय कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणार आहे आमद. पुढील प्रश्न, दाती तृणी धरणे या वाक्याचा अर्थ काय. पहिला ऑप्शन दिला दात दुखणे, दुसरा आहे शरण येणे, तिसरा आहे तोंडात गवत धरणे, चौथा आहे दात पडणे. दाती तृण धरणे म्हणजे काय होतो, याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 शरण येणे. पुढील प्रश्न, खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहिला आहे विहीन, दुसरा आकाश, तिसरा आहे नदी, चौथा आहे ढग. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होतो, आकाश. पुढील प्रश्न, कर्णाचा अवतार या अलंकारी शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडायचा आहे. पहिला ऑप्शन दिला अतिशय पराक्रमी, दुसरा अतिशय दुर्दैवी, तिसरा अतिशय उद्दार, चौथा मोकळ्या मनाचा. कर्णाचा अवतार या अलंकारी शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय कोणता आहे, तो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्णाचा अवतार म्हणजे काय होतो, अतिशय उद्दार.